सहजपणे आपण अनेकांकडून हे ऐकले. कधी-कधी आपण स्वतःही ही तक्रार केली आहे, की आम्ही जे ठरवलंय ते होतच नाही. भलतंच काहीतरी होतं. याचा अर्थ काय असतो माहिती आहे? एकतर आपण ते ठरवलेलंच नसतं किंवा जे ठरवलंय त्याविषयी आपण दृढ नसतो. म्हणजे आपण दृढ नसतो तेव्हा समोरचा पटकन येऊन आपले विचार अगदी सहजपणे बदलू शकतो. समोरची घटना आपले विचारही बदलू शकते. म्हणून काय करायचं माहिती आहे? सकाळी उठल्यानंतर 4 अशा गोष्टी ठरवायच्या की ज्या आपण दिवसभर करणारच आहोत आणि त्या गोष्टी पूर्ण करायच्याच. त्यासाठी एक छानशी वहीही बनवायची. त्या वहीमध्ये 1 तारखेला मी हे ठरवलं, मी हे केलं. 2 तारखेला मी हे ठरवलं होतं, हे मी केलं. हे सारं असं नोटी करून ठेवायचं. काही दिवसानंतर की जाणवेल आपल्याला, अनेक दिवस आपण ठरवून कामं करत आहोत आणि मग जेव्हा आपली मोठी कामं, अगदी मोठी लक्ष्य समोर आपण घेऊ ना, तीसुद्धा त्याच जिद्दीनं आणि त्याच निश्चयानं, त्याच दृढतेनं आपण पूर्ण करू. To bring back better times. Oh, I'll save memories. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. का बरं आज घरी थांबलाय? तब्येत ठीक नाही माझी थोडीशी. मग कामं कोणी करायला सांगितली होती? कुठली काम? झाडांना पाणी वगैरे घाल, काय कर. काल मी सांगून गेलतो तुला झाडाला पाणी घातलं नाही, मला माहित होतं म्हणून म्हणलं राहिले की राहूनच जाते काम. वाव, माझे हे रोग किती गोड दिसायला लागले. कसलं तरतरले. थँक्यू आहो. छान केअर घेताय झाडांची. मस्त ना? माझं खरंच दुर्लक्ष होते. हे असं काहीसं झालं हातून की काय करायचं? पहिल्यांदा एक दीर्घ श्वास घ्यायचा, खूप दीर्घ. मग याचा विचार करायचा की हे आपणच केलेलं आहे, आपण कोणालाही दोष नाही देऊ शकणार आहे. मग स्वतःला समजवायचं की ठीक आहे, होत असतं असं. इतका माझा टेस्टी चहा वाया गेलाय आणि या किचनमध्ये हे असं चहाच्या बाबतीत पहिल्यांदा झालंय. आणि कुणीही पाहण्या अगोदर हे लगेच क्लीन करून घ्यायचं. आता आहो आतमध्ये आहेत, त्यांचा फोन आला म्हणून आतमध्ये गेलेत. तोपर्यंत आता हे मी क्लीन करून घेते. काही करू शकत नाही आपण. धनी, तुम्हाला ना चहा नको, तुम्हाला मस्त गोल्ड कॉफी देते. चालेल? हे कसं आहे, चहा चांगला नसतो तब्येतीला. आजारी माणसाला तर नसतोच नसतो. बदाम देऊ का खायला? थांब, कॉफी प्यायच्या अगोदर. यात दुसरे काढायचेत फ्रीजरमध्ये. मी मात्र चहा घेणार आहे. हा, मी चहा दोघांसाठी ठेवला होता ना. पण मग चहा कुठं आहे? हे कुठं आहे? कुठे? चहाच आहे की. कॉफी आहे. चहा कमी पडला म्हणून तुला घेतला काय? तुला हवा आहे? नाही. नेमकं काय झालं होतं तू ते माझ्या व्हिडिओमध्ये बघशील 2-3 दिवसांनी. काय बोललास? चहा उतू घालवलं कधी? आत्ता. तू कुठे होता? मी आत होतो. तुला कुठे दिसतंय? हॉबवरती बघ. लगेच स्वच्छ केलंस. नाही रे, हॉब दिसला असता ना तुला. बघ ना, ये चल बघ बघ. माझा चहा थंड होतोय, मला प्यायचंय. तुला असा असा दिसतो का हॉब? बघ बरं. जरी मी लगेच पटकन क्लीन केला असला तरी. कट्ट्यावर सांडलाय. कुठे सांडलाय? बसलाय. नाही, कपडा कुठे आहे? काय तर केलंय बघ. काय वाकून बघितलंस त्या सिंकमध्ये? काय तर झालं. Time is running out. Time is running out. Time is सुट्टीच्या दिवशी मी दुपारचं जेवण गरम गरम बनवत असते. पण वीकडेजमध्ये अशी आहूंनी सुट्टी घेतली आज, त्यामुळे मी ठरवलं होतं असं काही करायचं नाही आहे, दुपारसाठी काही बाकी नाही ठेवायचं, सकाळीच अगदी सारं काही करून घ्यायचं. म्हणून मी फ्लॉवर आणि मटाची भाजी आणि चपाती करून घेतल्या. बिना औषधांची किंवा
अँटीबायोटिक्स न घेता मी पूर्णपणे आता बरी झाली आहे. पण आहोंचं तसं नसतं, त्यांना औषधं घ्यावीच लागतात. तर त्यांची मेडिसिन सुरू आहेत म्हणून म्हटलं मस्त गरम गरम ब्रेकफास्ट करा, मेडिसिन खा आणि आरामासाठी सुट्टी घेतली आहे तर मस्तपैकी आराम करा. गरमागरम वाफाळलेला ब्रेकफास्ट रेडी आहे. गुड. यावे सरकार यावे. हा आहोंचा आणि प्रीतीसचा आवडता ब्रेकफास्ट आहे, खूप आवडता. रोज खाऊ शकतो मी आमलेट. रोज खाऊ शकता. पेशंट बघा, बाटली Patient. सिरप बघा सोबत घेऊनच. दिसलं पाहिजे. मी तर पिलेच नाही. चला माझ्या MSWच्या एका मित्राला भेटवते. मी दुपारी कामात होते तेव्हा अचानक याचा फोन आला की तू आहेस का इथेच, काय करतेस, येऊ का भेटायला. म्हटलं ये ना, बिंदास्त ये. तर हा नितीन आहे आणि त्याची ही वाईफ आहे. चला पुढे मी ओळख करूनच देते. आणि बरं का, मी MBA आणि MSW 2 PG केलेले आहेत. तर त्यापैकी हा MSWचा क्लासमेट आहे. होती त्यावेळेला हे विचारत होते मला की काय किती मुलं आहेत म्हणून. म्हटलं बहुतेक 2 आहेत. एकच बायको आहे त्याला आणि 2 मुलं आहेत. इतका पृथ्वी तलावाचा गरीब माझा हा मित्र आहे ना, विचारायला एकच बायको. कसं रे. मग अशा मला फोनवर म्हणत होता मला एकच बायको आहे. मुलं किती आहेत खरं विचारते. मला एकच मुलगी माहिती होती. मुलगी आणि छोटा मुलगा ना. वा वा वा. म्हणजे चौरस कुटुंब आहे छान. माझा MSWचा मित्र आहे हा. तो आता बोलणार आहे. या तो आता बोलणार आहे. आपल्या माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना हाय कर. तू पण हाय कर. आणि ही पण आपली एक सबस्क्राईब केलं. हो केलंय. म्हणजे ती माझे व्हिडिओज पाहते असं मला याच्याकडून कळालंय. आणि याला मी अरेतुरी करते कारण माझा हा क्लासमेट आहे MSWचा कोल्हापूर. आणि हा गाववाला पण आहे. हो सॉरी गाववाला पण आहे. जिथे यांचं कॉलेज झालंय तिथे जवळच याचं गाव. आणि हा सध्या हा बिझनेसमॅन आहे. आहे बिझनेसमॅन आहे. पुण्यात आल्यानंतर आठवण आली म्हणून मी फोन केला. हा ना, मग मी केला होता की आणि तुला मला phone? घर पण बघायचं होतं तुमचं. हा ना, दाखवते ना. कसं वाटतं आज तुला? छान आहे. व्हिडिओ मध्ये जसं दिसतं तसं आहे. हो ती म्हणूनच घर बघायला चालली ती आता तुझी. ऐकताय? तू एवढं ब्लॉग सांगते खरंच आहे का हा ना. हे पडताळण्यासाठी व्हेरिफिकेशन. आणि ऐका ना, हा ना मगाशी मला फोनवर म्हणतोय काय म्हणतोय की एवढं कशाला ते प्रेम दाखवत असतेस नवरा आणि इथं आम्हाला त्रास होतो. आणि तू नाही बोलत असं खूप जण बोलतात. आम्ही चेक करायसाठी चालू आहे खरंच तू अशी वागतेस का प्रवीणच्या हात वागतेस तुला माझ्यावर विश्वास पाहिजे होता नितीन की आपली मैत्री काय चीज आहे. जास्त काळजी प्रवीणची आहे तुझी काळजी नाही मला सगळ्यांनाच हा कारण गव्हाणवाल्यांना पण. हा म्हणून म्हणलं तू खरंच आता कसं आहे पुरुषांना पण हक्क आले आता. हो का? सांगू नको. सांग अजिबात सांगू नको. आपण MSW लोक आहे, आपल्याला माहिती असतं सगळं. यांना नाही सांगायचं. मग मी त्यांची केस घेईन ना का असं त्यांना त्यांच्या मनातलं हे बोलतील बघ, ना. इतक्या गप्पा मारल्या आम्ही की काय सांगू तुम्हाला. यानंतर या दोघांना घरही दाखवलं फिरवून, कारण त्यांना घर पाहायचंच होतं. व्हिडिओ पाहणाऱ्यांना अगदी एक्साइटमेंट असते माझं घर पाहण्याची की खरंच जे व्हिडिओमध्ये दिसतं तसंच हिनं ठेवले काय. आवडलं या दोघांना घर, अगदीच आवडलं. पण तुम्हाला एक सांगू, तुम्ही जेव्हा व्हिडिओमध्ये घर पाहता कधी कधी काय असतं माहिती आहे का, 0.5नी शूट घेतलेलं असतं. त्यामुळे तुम्हाला कदाचित खूप मोठा फ्लॅट आहे असं दिसत असेल. फ्लॅट बऱ्यापैकी मोठा आहे आणि बऱ्याच वेळा हे मला विचारलं गेलं आहे. तर 1065 हा बिल्टअप एरिया आमच्या फ्लॅटचा आणि 832 कार्पेट आहे. म्हणजे जेव्हा आता या दोघांशी बोलताना त्यांना जे वाटलं त्यावरून मी तुम्हाला सांगतेय. नितीन बाय. मज्जा करतोय आम्ही, फक्त मज्जा करतोय, बाकी काही नाही. कसं वाटलं? गाडी कुठे बाहेर लावली ना कसं वाटलं? छान छान वाटलं. ये पुन्हा. मुलांना घेऊन नाही आला तर मुलांना घेऊन या. नक्की नक्की या. खरंच असंच तू बहिणीकडे आलीस ना की एक चक्कर टाकत जा आमच्याकडे. हां सांगून येतो तुला. हां, मी तुला म्हटलेलं ये. ए मी बनवते ना ग चांगलं. काय माहित मला ती बघते ना माझा व्हिडिओ. ती बघते पण मला आता काय कसे बनवते माहित नाही. नॉनव्हेजचा व्हिडिओ पाठवते तुला एक, मग नक्की नॉनव्हेज खायला येशील तू. बघायला लागेल. सावजी वगैरे सगळं बनवतो आम्ही. सावजी हो मग कसलं. आमचा सावजी मी किती एकदा खाऊन बघ मग म्हणशील "ए, काय शुभांगीने बनवलं. यायला लागेल मला. आता 9 वर्षांनी भेटलो किती 9 वर्षांनी भेटलो म्हणजे परत खाल्यानंतर मला वाटतं का 9 वर्षांनी भेटलोय आम्ही. नाही वाटत. ते येत आहेत खाली, थांब दूध घेऊन येतो. चल ठीक आहे. सकाळी पाठवतो. त्यांना बाय करून. इकडून जाणार का? त्यांना इकडून जवळ पडेल आता इकडून. चल जाऊ मी. अहो बाय तुम्हाला पण. बाय येणार जावा सांगलीला. बाय कुठे येणार
या नक्की या. चला हा फोन तुमचा आहे ना हो. काय संध्याकाळी भाकरी आणि भाजी. मी त्यासाठी कॅमेरा नव्हता ऑन केला. लगेच यांचं सुरू झालं. 7ला 10 बाकी आहेत. थांबा ना आता कुठे निघालात. किती छान हवा सुटली. या नाही ते बसायला. मी आत्ताच माझ्या मित्राला निरोप दिला ना तर थोडंसं बसले होते विचार करत. तोपर्यंत हे आलेत. काय करशील जेवायला. सर्दी एवढी खतरनाक आयुष्यात पहिल्यांदा झाली आहे. म्हणजे इतक्या दिवस आवाज चेंज झाला आहे. म्हणजे आता आव्हानचा पण चेंज झाला माझ्यासोबत. पण त्याबद्दल माझा रिकवर व्हायला हवं होतं ना. कधी होणार नाही माहिती. आत्ताच मला एक कॉमेंट आली आहे की सुधरहन समथिंग काहीतरी काढा घे म्हणून. तर सिरप आहे आहोंनी आणलेलं. आता तेच मी पण घेणार आहे. डॉक्टर बोलला आहे चालेल तुला, तू घे म्हणून. तर मस्त वाटलं. जुन्या कॉलेजच्या काही आठवणी जाग्या झाल्या. आमच्या गावाकडचंच आहे हा, तुम्हाला सांगितलं मी. आणि आमचे जे सुरुवातीचे दिवस होते पुण्यातले त्यावेळेला हा खूप सोबत होता आमच्या. म्हणजे नवीन घर जे आम्ही घेतलं होतं, बुक केलं होतं, ती याचीच कृपा होती. याच्याचमुळे आम्ही ते घर बुक केलं होतं. म्हणजे यानंच आम्हाला ते सजेस्ट केलं होतं, आवडलं होतं आणि ते लकीही ठरलं आमच्यासाठी. म्हणजे छान छान गोष्टी घडल्या सगळ्या आयुष्यात. असताना एखाद्यानं आपल्याला खरंच खूप मनापासून मदत केलेली असते. अशा माणसांना कधीच नाही आयुष्यात विसरायचं. मी तर त्याला म्हणत होते की वेळ काढून तू फोन करूनच यायला हवं होतंस. दुपारी चक्क जेवण करून आला होता. आत्ता मी त्याला थांबवायला हवं होतं पण त्याची मुलं घरी आहेत. बहिणीकडे ठेवली होती. मुलांना तो घेऊन नव्हता आला. आता मी त्याला थांबवलं असतं जेवायला. पण ठीक आहे, नेक्स्ट टाईम येतो बोलला जेवायला. मस्त वाटलं. खूप दिवसांनी खूप साऱ्या गप्पा. जुन्या गप्पा मारल्यावर बरं वाटतं ना. याचं असं त्याचं तसं कोणाचं कसं सगळे अपडेट मिळाले मला. मी जात नाही गेट टुगेदरला. ॲक्च्युली कोल्हापूरला गेट टुगेदर झालं आहे आत्ताच रिसेंटली. तेव्हा पण माझं काहीतरी ते गायनेकचा इश्यू सुरू होता. I'm hushing the dog on the chain. I'm running up stones on the edge of the bay. सकाळी मी कोणत्या तंद्रीमध्ये ही भाजी बनवली होती माझं मलाच माहिती नाही आहे. दिसते तुम्हाला थोडीशी ना तिखट झाली होती. थोडीशी काय बऱ्यापैकी तिखट झाली होती आणि त्याचमुळं ही उरली. मग म्हटलं चला मस्तपैकी तुपामध्ये जिरे मोहरी आणि ही भाजी घालूया आणि छानपैकी इंद्रायणीचा भात घालून याचा मसाले भात करूया. आणि काय टेस्टी झाला होता हा भात माहिती आहे. एक तर त्यामध्ये फ्लॉवर, हिरवा वाटाणा आणि हे सारं काही मसाला भाताला आपण वापरतोच. आणि मी यामध्ये ना बाकी काहीच नाही ॲड केलं. जस्ट जिरे मोहरी, तूप, हळद आणि ती भाजी आणि भात म्हणजे तांदूळ. आहा हा खूप मस्त असा टेस्टी मसाले भात झाला होता हा. यानंतर ना भाकरी खायची होती. मग म्हटलं चला भाकरी आणि भाजी करूया. तर मेथीची भाजी निवडून ठेवलेली होतीच. हे असं असतं बघा, या भाज्यानं पालेभाज्या निवडून ठेवलेल्या असतील तरच करणं होतं. नाहीतर ऐन वेळेला ती निवडा करा मग आपण कंटाळा करतो. Tore up my jeans on the fence. Miss Iron Road, backing up in. मला ना ज्वारीपेक्षा बाजरीची भाकरी जास्त आवडते आणि आहोंना ज्वारीची. पण बाजरीचं पीठ खूप दिवस राहिलं ना की नंतर ते कडवट व्हायला लागतं. म्हणून मग म्हटलं चला बाजरीचं पीठ आपल्याला संपवायचं आहे. आज आपण बाजरीच्याच भाकरी करूया. जरी आहोंना ज्वारीची हवी असली तरी मी जी बनवेल तीच त्यांना खावी लागेल. कसं आहे वाया गेलेलं आपल्याला नाही चालत, हो की नाही. आणि खरं सांगते खूप दिवस झाले ही बाजरी दळून आणून. आता थोडीशी म्हणजे अगदी थोडंसं पीठ बाकी आहे. तोपर्यंत ज्वारीकडे जायचंच नाही, बाजरीच करायची. आणि नंतर मात्र खूप कमी प्रमाणात दळून आणायचं. काय होतं माझ्याकडून एका वेळेला मी 4-4 किलो बाजरी दळून आणते. त्याऐवजी फक्त 2च किलो दळून आणायला हवं. कारण सोबत ज्वारीसुद्धा असते ना. मग कधी ज्वारीची भाकरी कधी बाजरीची भाकरी आणि मग अशा केसमध्ये खूप दिवस जातं ते पीठ. आणि सकाळी तर कंपल्सरी चपातीच असते. तर हे असं आहे. मस्तपैकी बाजरीच्या छान अशा टम्म फुगलेल्या भाकरी करून घेतल्या. आणि भाकरी करणं तर काय माझा हातखंडाच आहे. अगदी 15 मिनिटात सारा काही भाकरीचा स्वयंपाक होऊन जातो. I sing this softly. तर असा होता आजचा आमचा दिवस. लोखंडी तव्यातील मेथीची फक्त लसूण आणि शेंगदाण्याचं कूट नाही आहे, लिटरली हे अर्धे अर्धे शेंगदाणे आहेत. मी हे कुटणीमध्ये कुटलेत आणि हा असा पराक्रम केलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटेन उद्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि आनंदी राहा. बाय.